आता आपण मानगावला पोचलोय आणि मी इथे जरा नाश्ता करायला थांबलो होतो या साईडला आणि गाडी आपली इथे लावली कारण की आपण कंटिन्यू 102 किलोमीटर रनिंग केलेली. त्याच्यानंतर गाडी कुठे आपण थांबवलीच नव्हती रनिंग करता करता. तर 102 किलोमीटर डायरेक्ट गाडी मानगावला आपण येऊन स्टॉप घेतला कारण की मला पण भूक लागली होती आणि उन्हातून गाडीला पण जरा आराम भेटण्यासाठी आपण इथे थांबलो होतो. मी बॉनेट वगैरे खोलला गाडीचा कारण की खूप तापलं होतं सगळं. स्टार्टिंगपासूनच मी बघतोय आणि आम्ही किती जाममधून आता बाहेर पडलो आहे. हे बघा अजून मागून गाड्या येतात ते सगळं एकदम मोठंच ट्रॅफिक लागलेलं आहे. आता कसे बाहेर पडतात किती वाजतात त्यांना काय माहीत. आम्ही पुढे आलो आहे म्हणजे आता तिकडून जो मानगावला आता मी नाश्ता करायला थांबलो होतो तर तिथून मी बराच पुढे आलेलो आहे. आता एक 5 किलोमीटर पुढे आलो मी तिथून. हे बघा आणि 5 किलोमीटर अंतरावर एवढा मोठा जाम लागलेला आहे. या गाड्या बघा येतच जातात. आता कधी क्लिअर होणार आहे काय समजत नाही आणि ऊन पण खूप आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो आत्ता मी निघालो आहे मुंबईला आणि आज आपली मुंबई ट्रिप आहे. ते पण मी एकटा जातो आहे आज आणि आपली I-10 घेऊन निघालेलं आहे. तर आता मी घरी आहे, जरा सगळं व्यवस्थित बघतो, चेक करतो पाणी वगैरे गाडीमध्ये. त्याच्यानंतर मी इथून निघणार आहे कारण की मला आता साईडवर पण जायचं आहे चिखलीमध्ये. तर तिथून सगळं व्यवस्थित माणसांना काम वगैरे दाखवून आपल्याला तिथून पुढे जायचं आहे. तर मी आणि माझी गाडी म्हणजे आपण दोघेच जातो आहे. मी I-10ला घेऊन एकटाच जातो आहे मुंबईला. तर कसा आपला प्रवास होते, कशी आपली ही ट्रिप होते, मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर आधी आपण सगळं व्यवस्थित चेक करूया की कसं पाणी वगैरे ऑइल वगैरे काय व्यवस्थित आहे की नाही, लेवलला आहे की नाही. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रवास चालू करूया. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो आता मी ते शृंगारतळीमध्ये आलो आहे आणि आपल्या गाडीच्या आधी PUC मी काढून घेतो कारण की मागे PUC आपण काढली होती, एक्सपायर झाली. आता ही PUC मी आता जायच्या आधी काढून घेतो आहे. त्याच्यामुळे मी ते तळीमध्ये आलेलो आहे. ते तुम्हाला दिसेल PUC जे सेंटर आहे तिथे आलो आहे. CNG पण आलेलं आहे पंपामध्ये, इथे गाड्या लागलेल्या आहेत. तर इथून आधी मी चिखलीला साईडवर जाणार, त्याच्यानंतरच पुढचा प्रवास आपण चालू करणार आहोत. तुम्हाला दिसेल संपूर्ण. हे बघा तर हे PUC काढून झालं की तर डन मित्रांनो. आपली आता गाडीची जी PUC आहे ती आपण इथं काढलेली आहे. तुम्हाला दिसेल की ते व्हॅलिडिटी अप टू पण आहे 24/12/2026ला एक्सपायर होणार आहे आणि डेट आजची आहे 25/12/2025. तर आत्ता मी हे PUC वगैरे सगळं काढलेलं आहे आणि इथून आपण पुढचा प्रवास चालू करूया. आधी साईडवर जाऊया, तिथे कसं काय चाललं आहे काम बघूया. ते काम दाखवून त्यांना आपण पुढे जाणार आहोत. तर इथेच ठेवतो, इथेच नको आतमध्ये ठेवतो, लागलं तर काढायला आपल्याला जवळच. ओके गाडी चालूच आहे, काय आवाज पण नाही येते. चला तर आता साईडवर मी इथे आलेलो आहे आणि आपलं जे बांधकामाचं जे प्रोसेस आहे ते बऱ्यापैकी सगळं संपूर्ण झालेलं आहे. फक्त वरती बेबल मारायचे शिल्लक आहेत. तर हे पण तुम्हाला सगळं संपूर्ण दिसेल. तर इथे त्यांना व्यवस्थित काम दाखवतो, त्याच्यानंतर पुढचा प्रवास आपण चालू करूया. गाडी तिथेच लावले खाली. आत्ता एक चिराची गाड्या दोन पडली आहे तिथे आणि आपला पहिला स्टॉक होता तो. इथे रेती पण कालच्या दिवसामध्ये पडली होती सगळी. हे बघा. तर मित्रांनो आता मी चिपळूणला पोचलो आहे, म्हणजे अजून मी मेन रोडला पोचलोय नाही. मुंबई गोवा जो आपला हायवे आहे त्या हायवेला अजून मी पोचलोय नाही. आता ब्रिजवर आहे, मला दिसली ती जी आपली नदी आहे त्या खाडीच्या ब्रिजवर आहे मी. तर आता समोरून ट्रेन पण जाते, म्हणजे मी जवळपास आलो. म्हणजे आता मुंबई गोवा जो आपला हायवे आहे त्याच्या जवळच आहे. आणि आता इथून CNG आपण टाकूया. पहिला आपला जो रेग्युलर पंप आहे हायवे जवळचा, तर तिथे CNG फुल करूया आणि त्या CNG टँकवर आपण कुठपर्यंत जातोय ते जरा अंदाज काढूया. म्हणजे आपल्याला समजेल की एकूण मुंबईला आपल्याला जायला किती CNG लागतो त्याचा अंदाज येईल. त्याच्यामुळे मी आधी इथे फुल करतो CNG, त्याच्यानंतरच आपण पुढे जाऊया. तर CNG पंपवर तुम्हाला गेल्यावर दाखवतो की कितीचा CNG बसतोय. तर चला. CNG पंपवर मी आलेलो आहे आणि इथे आपली आता गाडी 3रा नंबर आहे आपला. माझ्यासमोर पुढे 2 Ertiga आहेत आणि मी 3रा आहे. माझ्या मागे पण खूप मोठी लाईन आहे, इकडे पुढपर्यंत मोठी लाईन आहे. या साईडला दुसरी लाईन चालू केली आहे आणि हे बघा आपण पहिल्या लाईनीमध्ये आहोत आणि 3रा क्रमांक आपला आहे. आता हे CNG भरून झाल्याच्या नंतर आपण सरळ डायरेक्ट मुंबई गाठूया. म्हणजे हा हायवे आहे सरळ, ती गाडी कंटेनर दिसेल तो हा मुंबई गोवा हायवे सरळ डायरेक्ट. आता बघूया हा CNG आपल्याला कुठपर्यंत घेऊन जातो आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तर आता फुल करूया कारण की पहिल्या 2 काड्या इथे तुम्हाला ग्रीनमध्ये दिसतील की 2 आपल्या काड्या आहेत CNGच्या. तर त्याच्यावर आता किती बसतो आहे ते आपण अंदाज काढूया. तर आता CNG फुल करायला आपल्या इथे गाडी लावलेली आहे. आता कितीचं CNG बसतो आहे ते बघूया कारण की आता लाईन कमी झाली थोडीफार. अजून तिकडं भरपूर मोठी लाईन आहे त्या साईडला तुम्हाला दिसेल. तर आता इथे कितीचा आपला CNG बसतो आहे आपल्या गाडीमध्ये तर आपण त्याचा अंदाज काढूया. अजून काही चालू केलं नाही त्यांनी. 2 काड्या आहेत त्याच्यावर शक्यतो गाडी अजून पोलादपूरच्या पुढे गेली असती महाडपर्यंत. पण आपण फुल करून घेऊया. मध्येच कुठे आपल्याला CNG पंप शक्यतो भेटला नाही तर लफडे नको त्याच्यामुळे. तर त्या साईडला मीटर चालू केलं वाटतं त्यांनी.
वाजेपर्यंत बसेल शक्यतो. तर आत्ताच आपला CNG बसलेला आहे गाडीमध्ये. पहिले 2 गाड्या होत्या त्याच्यामुळे कमी बसला CNG. तर आता ह्या CNGवर आपण पनवेल पण क्रॉस करू शकतो, म्हणजे आतनं गाडी मुंबईपर्यंत पण शिरू शकते. पण तेवढा पण नाही करणार आपण. कुठे आपल्याला भेटलं CNG तर आपण रिफ्युलिंग करून घेऊया परत, लपडे नको त्याच्यामुळे. तर आता इथून डायरेक्ट आपण मुंबई गाठूया आणि पुढे कसं काय होतं दाखवतो तुम्हाला. तर आत्ता मी हायवेला आपल्या बाहेर पडलेलो आहे. CNGचं तुम्हाला दाखवतो इंडिकेटर. हे बघा, सगळ्या चारी गाड्या आपल्या फुल झालेल्या आहेत आता. आणि आता आपण रनिंग करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपला जो मुंबई गोवा हायवे आहे मुंबईकडे जाणारा, तर आपण त्या हायवेला आता लागली. ते पुढे हे पण आहेत, म्हणजे किती किलोमीटर आहे, जी कमानी आहे पुढे तुम्हाला दिसेल तिथे गेट आहे. त्या गेटवर सगळं व्यवस्थित दाखवलेलं आहे. आता किती वेळ लागतो आपल्याला काय माहीत नाही, आपण अंदाज काढूया तरी. आत्ता आपण चिपळूणला आहोत. आता मी ट्रिप पण रिसेट करणार आहे. ट्रिप आहे ते रिसेट करतो. आता तिथं तुम्हाला त्याच्यावर दिसेल. इथून खेड आहे 24 किलोमीटर, पनवेल आहे 220 किलोमीटर आणि परशुराम 3 किलोमीटर. म्हणजे आता आपण परशुराममध्ये आहोत, जो आपला घाट आहे त्या घाटापर्यंत. तर आता इथून आपण निघूया. मी आता हे स्टॉप करतो, कारण की पुढे आपल्याला किती वेळ लागणार आहे ते बघूया आपण. चला, एक्स्टर गेली, आपले एक्स्टर बाहेर गेले, त्याच्यामुळे ही गाडी घेऊन आलो मी. आणि ही परवडते आपल्याला. I10ला खूप ॲव्हरेज आहे एक्स्टरपेक्षा, कारण की एक्स्टरचा इंजिन थोडा ट्यून केलेला आहे आणि त्याला जास्त पॉवर असल्यामुळे तो पटापट CNG खातो आणि एवढा काय ॲव्हरेज देत नाही. हा रेग्युलर जो I10चा पहिला ओरिजिनल इंजिन आहे 1.2 कापा, त्याच्यामुळे हा व्यवस्थित ॲव्हरेज आपल्याला काढून देतो. म्हणजे एका सिलेंडरमध्ये मी डायरेक्ट चिपळूणपर्यंत आलेलो आहे वाशीवरून, फुल AC. आणि आम्ही 5-6 जण होतो गाडीमध्ये I10मध्ये रात्रीचा प्रवास करताना. तर आता मी हे बंद करतो आणि पुढे तुम्हाला दाखवतो. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, आता मी परशुराम बोगद्याजवळ आलेलो आहे. म्हणजे अजून थोडं माझ्यापासून थोडं लांब आहे, पण हे तुम्हाला पर्वतरांगा दिसतील इथे. एकदम कडक सीन आहे, खतरनाक सीन आहे. आणि आता बोगद्याजवळ गेल्यावर मी तुम्हाला दाखवेनच की कसं काय आतून आहे किंवा कसं वाटतं. तर आत्ता मी 40 किलोमीटर आलो आहे, चिपळूणपासून 40 किलोमीटर आलेलो आहे. अजून बोगदा परत पुढे आहे थोडा. तर बघूया अजून किती वेळ लागतोय आपल्याला बोगद्यापर्यंत जायला. बऱ्यापैकीच आपण आलो इथे. आता AC कंटिन्यू चालू आहे मित्रांनो. आणि एक आपली जी गाडी आहे ती कमी झालेली आहे, या साईडला तुम्हाला दिसेल. तर आता बघूया किती या बाटल्यामध्ये आपली गाडी कुठपर्यंत जाते. आणि स्पीड आहे ती 90 to 100 एवढीच आहे, त्याच्यावर आपण काय वाढवत नाही आहोत. आणि ते रिस्की पण आहे, ही पण खूप जास्तच आहे. पण आपण लिमिटेड स्पीडमध्ये जाणार आहोत, कारण की पुढचा प्रवास, बोगद्याच्या पुढचा प्रवास आपण लिमिटेड स्पीडमध्येच करणार आहोत. कारण की उन्हातून थोडा प्रॉब्लेम होतो, टायर्स वगैरे हीट होतात त्याच्यामुळे. तर आता इथे फायनली आपल्याला परशुराम बोगदे लागलेले आहेत. हे बघा, कुठून डोंगराच्या आतमधून हे काढलेले आहेत बघा टनल. तर आता या टनलमधून आपल्याला जायचं आहे. आणि आतमध्ये पूर्ण काळोख आहेत, म्हणजे लाईट वगैरे पण लावलेले आहेत, पण एवढं काय हे फरक पडत नाही. आता बघा, डायरेक्ट उन्हातून तुम्ही आतमध्ये गेलात ना की काय कळणारच नाही. अरे बापरे, ते कुठे खड्डा वगैरे असला तो पण दिसायचा नाही, एवढं काळोख आहे आतमध्ये. मोबाईलमध्ये एकदम क्लिअर दिसतंय, पण इथे मला व्यवस्थित काय दिसत नाही. ते फॅन पण आहेत वरती बघा. मला वाटतंय 2 ते 3 किलोमीटर आहे हा बोगदा. तर मित्रांनो, आता पोलादपूरला आपण पोचलेलो आहोत. हे ब्रिज तुम्हाला दिसतील आणि अंदाज येईल की आपण कुठे आलोय. तर इथून आता पुढचा स्टेप तो महाडचा आहे. म्हणजे इथून आता महाडला आपण जाऊ पुढे. तर पोलादपूरला आता मी आहे आणि एकूण 57 किलोमीटर झालेलं आहे.
चिपळूण ते पोलादपूर. कंटिन्यू गाडी रनिंगलाच आहे, मी कुठे थांबलोय पण नाही अजून. मला भूक पण लागली खूप, कारण की सकाळी मी काही खाऊन नव्हतं आलो. साईडवर गेलो, त्याच्यानंतर डायरेक्ट सरळ आपण चिपळूणला येऊन CNG टाकून इकडे प्रवास चालू केलेला आहे. तर आता कुठेतरी एक स्टे घेऊया, गाडीला पण थोडा आराम देऊया, कारण की मगासपासून खूप खेचतोय मी गाडी. दिसेल तुम्हाला अजून 3 गाड्या आपल्या रनिंगला आहेत, अजून एकच फक्त कमी झालेली आहे. तर बघूया कुठपर्यंत जाते. तर मित्रांनो, आता मी 91 किलोमीटर आलेलो आहे. महाड वगैरे पण क्रॉस केलेला आहे आणि आत्ता आपल्या 2 गाड्या शिल्लक आहेत, जे तुम्हाला ग्रीन 2 दिसतील. तर 2 गाड्या आता शिल्लक आहेत आणि 91 किलोमीटर आपण कवर केलेलं आहे अंतर. तर आता पुढे अजून किती कवर होतं आहे बघूया. जसं आपल्याला रिफ्युलिंगचा ऑप्शन भेटेल तसं आपण पटकन रिफ्यूल करून घेऊया, म्हणजे CNG टाकून घेऊया. ऊन तर खूप आहे आणि कंटिन्यू AC चालूच आहे, त्याच्यामुळे शक्यतो एक गाडी पटकन उतरली तर बऱ्यापैकी जाईल मुंबईला. इलेक्ट्रिक तर लय धावतात सध्या रोडला. मध्ये मध्ये मित्रांनो रस्ते आहेत ना खराब आहेत, अचानक खड्डे वगैरे येतात, त्याच्यामुळे काही कळत नाही. गाडी एक नंबर चालते, मस्का चालते एकदम, काय प्रश्नच नाही गाडीचा. हे बघा असे खड्डे, असे मोठे मोठे खड्डे येतात अचानक, तर काय कळत नाही गाडी कुठे उतरवायची. गाडी नॉनस्टॉप आता 93 किलोमीटर आलेली आहे, नॉनस्टॉप. मी कुठे थांबलोच नाही. आता मला मानगावला थांबायचं आहे, काहीतरी नाश्ता करून घेतो, कारण की मी काय खाल्लं नव्हतं घरातून निघालो तेव्हा, त्याच्यामुळे. हे बघा हे बघा, ती गाडी बघा कशी ओढते. अरे बापरे. तर चला आता आपण मानगावला जे थांबू त्यावेळी मी तुम्हाला दाखवेन किती अंतर पार होतोय आपला. आता आपण मानगावला पोचलोय आणि मी इथे जरा नाश्ता करायला थांबलो होतो या साईडला आणि गाडी आपली इथे लावली, कारण की आपण कंटिन्यू 102 किलोमीटर रनिंग केलेली. त्याच्यानंतर गाडी कुठे आपण थांबवलीच नव्हती रनिंग करता करता. तर 102 किलोमीटर डायरेक्ट गाडी मानगावला आपण येऊन स्टॉप घेतला, कारण की मला पण भूक लागली होती आणि उन्हातून गाडीला पण जरा आराम भेटण्यासाठी आपण इथे थांबलो होतो. मी बॉनेट वगैरे खोलला गाडीचा, कारण की खूप तापलं होतं सगळं त्याच्यामुळे. तर आता बॉटल्स वगैरे घेतो इथे आणि आतमध्ये ठेवतो. तर बोनेट आधी बंद करावं लागेल, अजून नॉर्मल इंजिन तापलेलंच आहे, ते बंद करतो तुम्हाला. ओके, तर आता इथून आपण कंटिन्यू आता बघूया कुठपर्यंत आपलं CNG पुरतं आहे, तिथपर्यंत आपण जाणार आहोत. तर हा मानगाव रोड आहे, नंतर समोरचा ब्रिज आहे, त्याच्यावर ट्रेन जाते. तर इथे मी थांबलो होतो. तर बघूया आता, चला पुढचा प्रवास कंटिन्यू करूया आपण. लागलाय म्हणजे स्टार्टिंगपासूनच मी बघतोय आणि आम्ही किती जाममधून आता बाहेर पडलोय. हे बघा अजून मागून गाड्या येतात, ते सगळं एकदम मोठंच ट्रॅफिक लागलेलं आहे. आता कसे बाहेर पडतात किती वाजतात त्यांना काय माहीत. आम्ही पुढे आलोय, म्हणजे आता तिकडून जो मानगावला आता मी नाश्ता करायला थांबलो होतो, तर तिथून मी बराच पुढे आलेलो आहे. आता एक 5 किलोमीटर पुढे आलो मी तिथून. हे बघा, आणि 5 किलोमीटर अंतरावर एवढा मोठा जाम लागलेला आहे. या गाड्या बघा येतच जातात. आता ते कधी क्लिअर होणार आहे काय समजत नाही. आणि ऊन पण खूप आहे. थांबलं परत, आता थोडं जातात थोडं थांबतात, काय चाललंय काय कळत नाही. तर बघूया आता पुढे कसं काय होतंय. मित्रांनो किती भयंकर ट्रॅफिक लागलाय. मानगाव कधीच सोडून झालेलं आहे आणि एवढा मोठा मानगावपासून जो ट्रॅफिकची लाईन लागली तुम्ही बघू शकता. तर मी पण त्या ट्रॅफिकमध्ये अडकलोय. कसं झालंय बघा, पूर्ण गावी जाणारी लाईन आहे. त्या साईडला तुम्हाला दिसते राईट साईड, आणि ही आपली मुंबईला जाणारी लाईन. इकडे पण खूप ट्रॅफिक आहे आणि त्या साईडला पण खूप ट्रॅफिक आहे. बापरे, दिवसाचं यायलाच नको आहे, रात्रीचा प्रवासच परवडतो. ट्रॅफिक नाही काय नाही आणि गाडीला पण त्रास नसतो, कारण की रात्रीचं पूर्ण थंड वातावरण असतं, गाडी हीट पण नाही होत.
हे बघा, बापरे मित्रांनो, ट्रॅफिक बघा, खतरनाक ट्रॅफिक लागलंय. ह्या गाड्या दुसऱ्या लेनमध्ये पण आल्यात काय काय. तर मित्रांनो, आपण चिपळूणला CNG फुल केलं होतं, तर त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट पनवेलला आलोय आणि इथे आता CNG आपण टाकतोय, कारण की रेड गाडी राहिली. अजून गाडी जाऊ शकते, वाशीपर्यंत जायला शक्यतो, गाडी वाशीपर्यंत जाऊ शकते, तुर्ब्यापर्यंत गाडी जाऊ शकते, एवढं CNG आहे. पण मी काय रिस्क देत नाही, मी टाकून घेतो. अजून इथं गाडी लावतो. हे बघा, रेड गाडी आहे. पनवेलला पोचलोय मी. गाडीची कंडिशन तुम्ही बघू शकता, एकदम ऑल ओके. तर CNG फुल करायला इथे लावली आहे गाडी. तर मस्त प्रवास झाला. CNG म्हणजे माणगावला थोडं ते ट्रॅफिकमुळे आपला CNG संपला, नाही तर आपण डायरेक्ट पोचलो असतो आपल्या डेस्टिनेशनपर्यंत. हे बघा, इथे CNGला आपण लावलेली आहे गाडी. अजून चालू नाही वाटतं केलं आहे, तर इथून फुल करूया आणि त्याच्यानंतर मी पुढचा प्रवास चालू करणार आहे. आता काय पोचलो आहेत मुंबईमध्ये, आपण पनवेलला पोचलो आहे. इथून अजून 40 ते 50 किलोमीटर पुढे आहे अजून आपला प्रवास, ते आता बघूया. आता आपला मुंबईमध्ये दुसरा दिवस आहे आणि आपण आता गावाला निघालेलो आहे इथून. तर आता मी निघतो आहे, कारण की आपली गाडी ते CNG फुल करायला लावली. मी आता पनवेलला आहे. तर असा काय आपला कालचा दिवस गेलेला आहे आणि तुम्हाला दाखवलं आहे आपल्या व्हिडिओमध्ये. तर ही तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण व्हिडिओ आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, बाय बाय, धन्यवाद.